नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर शहरातील संघटित गुन्हे करणाऱ्या 2 टोळ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम 111 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी संतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 212 अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी लुकमान मदारी आणि अल्ताफ मदारी यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळी प्रमुख लुकमान मदारी हा त्याच्या साथीदारासह जामिनावर सुटल्यावर देखील गुन्हे करणे चालूच राहिले. दिनांक 10 एप्रिल रोजी या टोळीवर भारतीय न्याय संहिता कलम 223चे कलम 111 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. दुसरी टोळी आरोपी अमोल पाडळे, नयन तांदळे, तुषार भोसले, अक्षय पवार यांची असून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 224 नुसार फिर्याद यश कांडेकर यांनी गुन्हा नोंदवला होता. या टोळीचा प्रमुख गुन्हेगार असलेला अमोल पाडळे हा त्याचे साथीदार जामिनावर सुटल्यावर गुन्हे करणे चालूच राहिल्याने या टोळीवर देखील कलम 111 हे वाढीव कलम लावण्यात आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप टिपरसे, संभाजी गायकवाड, जगदीश भांबळ, प्रवीण पाटील, योगेश चाहेर, रोहिणी दरंदले, सतीश त्रिभुवन, हेमंत जीने, शीला ढेरे यांनी केली आहे. यापुढेही अहिल्यानगर शहरात संघटित गुन्हे करणाऱ्या टोळींवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.